मतदान टक्केवारी लवकर जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरती आज सुनावणी होतीये। बुधवारी निवडणूक आयोगानं बाजू मांडल्यानंतर आज ही सुनावणी होणार आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेची याचिका कोर्टामध्ये आहे आणि त्या याचिकेवरती आज ही सुनावणी पार पडणार आहे। मतदान टक्केवारी लवकर जाहीर करावी अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आलेली आहे आणि आज या याचिकेवरती सुनावणी पार पडते आणि याविषयी अधिक बोलूया। दिल्लीवरून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत। शिवाजी, आज जेव्हा ही सुनावणी पार पडणार आहे तेव्हा कोणते असे मुद्दे असणार आहेत ज्यांच्यावरती प्रामुख्याने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल? खरं जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की निवडणूक झाल्यानंतर एक 17C नंबरचा एक फॉर्म असतो। त्या फॉर्मवरती लोकप्रतिनिधींचे जे मतदार वोटिंग पोलिंग एजंट असतात त्यांची सही असते आणि निवडणूक अधिकाऱ्यांची सही असते। त्याच्यावरती एकूण मतदान लिहिलेलं असतं। असं असताना हे जी मतांची टक्केवारी आपल्याला आपण पाहिली असेल की अनेक दिवस यासाठी लागतात। मतदान झाल्यानंतर 10 दिवसांनी 8 दिवसांनी मतांची टक्केवारी वाढल्याच्या बातम्या येताना पाहायला मिळतात। यावरती विरोधी पक्ष सातत्याने आक्षेप घेताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं, जर अशा पद्धतीची आकडेवारी संध्याकाळी मतदान पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनकडे येते, पूर्ण मतांची टक्केवारी यावरती लिहिलेली असते, तर ही मतांची टक्केवारीचा जो फोटो असतो किंवा तो जो फॉर्म असतो त्या फॉर्मचा फोटो काढून तुम्हाला इलेक्शन कमिशनला वेबसाईटवरती अपलोड करायचं आहे असं ADRचं म्हणणं होतं। त्यानंतर ADRच्या या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला नोटीस बजावली। इलेक्शन कमिशनने यावरती उत्तर दिलेलं आहे बुधवारी। त्यामध्ये सगळ्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जो अर्ज या ठिकाणी फॉर्म 17C अपलोड करायचं म्हणत आहात इलेक्शन कमिशनवरती, जर अशा पद्धतीने हा अर्ज अपलोड केला तर त्याला मॉर्फ केलं जाऊ शकतं, त्याची आकडेवारीशी खोडसाळपणा केला जाऊ शकतो। दुसरा मुद्दा त्यांनी कायदेशीरदृष्ट्या मांडला होता तो म्हणजे 17C किंवा पोलिंग एजंटची जी माहिती पोलिंग एजंटकडे असते त्यांच्या व्यतिरिक्त मतांची टक्केवारी जी आहे अशा पद्धतीने दुसरीकडे देण्याचे अधिकार नाहीये, तसा कायदा देखील नाहीये। त्यामुळे हे दोन मुद्दे जे आहेत इलेक्शन कमिशनने सर्वोच्च न्यायालयात मांडले होते। त्यानंतर आज समर व्हॅकेशनचं जे बेंच असेल ते याच्यावरती नक्की निर्णय घेईल की काय नक्की केलं जाऊ शकतं लवकरात लवकर आकडेवारी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी। कारण सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की इतका उशीर का लागतो, त्यावर बरोबर आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे की गावागावातून ही पूर्ण माहिती गोळा करायची असते। बरोबर आहे शिवाजी, आणि या सगळ्या आरोपांमुळे एक संशय कल्लोळ मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तो या सगळ्या सुनावणीच्या निमित्तानं निकालाच्या निमित्तानं दूर होईल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।